लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता जानेवारी महिन्याचा हप्ता उद्यापासून जमा होणार आहे। लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्त्याची जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण 26 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, जानेवारी महिन्याचा हप्ता। आणि या JR मध्ये एक महत्त्वाची माहिती आलेली आहे की लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता हा 1500 ऐवजी 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होणार। अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणींना 26 जानेवारी रोजी 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होणार असं आर्टिकल आलेलं आहे। तर काय आहे यामागचं सत्य आपण यामध्ये जाणून घेऊया की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो जमा होणार आहे तो 2100 रुपये प्रमाणे का 1500 रुपये प्रमाणे जमा होणार आहे, आणि जमा होणार आहे तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होतील। तर सर्वात पहिले या ब्रेकिंग न्यूज मध्ये आपण पाहूया की लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता हा 2100 रुपये प्रमाणे जमा होणार का, आणि याला कोणतं आर्टिकल आलेला आहे। तर बघा, सर्वात अगोदर एकनाथ शिंदे साहेब म्हणजे बहिणींचे भाऊ एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांनी देखील अनाउन्समेंट केलेली आहे की लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही वाढवणार म्हणजे वाढवणार। आम्ही जानेवारी महिन्याचा हप्ता हा 1500 ऐवजी 2100 रुपये प्रमाणे देणार। आता याला पूर्णपणे आता मान्यता झालेली आहे, मंजुरी भेटलेली आहे। आता मंजुरी कुठून भेटलेली आहे? एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। पण याला काही कागदपत्र आलेलं आहे का, तर त्याकडे आपण बोलूया। तर बघा, आताच अर्धा तासापूर्वी एक डॉक्युमेंट आलेला आहे, एक आर्टिकल आलेला आहे। त्या आर्टिकल मध्ये काय लिहिलेलं आहे की लाडकी बहीण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्या माध्यमातून जानेवारी महिन्याचा हप्ता हा 2100 रुपये प्रमाणे जमा होणार। तर बघा काय आले आर्टिकल, जानेवारी महिन्याचा हप्ता हा 2100 रुपये प्रमाणे जमा होणार। जानेवारी महिन्याचा हप्ता हा 26 जानेवारी 2026 रोजी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दुपारी 1 वाजल्यापासून हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। काय आर्टिकल मध्ये माहिती आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 2100 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील दुपारी 1 वाजल्यापासून। तर बघा, प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे रिपब्लिक डे, महिलांसाठी अतिशय गुड न्यूज समोर आलेली आहे। ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतो, ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे त्यांच्यासाठी, आणि ज्यांना हप्ता नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही त्यांच्यासाठी पण मोठी बातमी आहे। कदाचित त्यांना मागील सर्व हप्ते जे पेंडिंग हप्ते आहेत ते जमा होतील असं आर्टिकल मध्ये दिलेलं आहे। आर्टिकल मध्ये काय माहिती आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा ज्यांचा थकबाकी हप्ता असेल त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे, तर हप्ता त्यांना मिळणार आहे। आणि त्यासोबतच एक महत्त्वाची माहिती आपण पाहूया की ज्या बहिणींची KYC झाली असेल त्या बहिणींना हप्ता जमा होईल। म्हणजे ज्या बहिणींची KYC बाकी असेल तर त्या बहिणींना हप्ता जमा होणार नाही। आणि KYC करताना काही चुकून माहिती भरली असेल, चुकीची माहिती भरली असेल, खोटी नाटी माहिती भरली असेल तर त्या बहिणींचा हप्ता कायमचा बंद होईल। त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता देखील मिळणार नाही आणि पुढे येणारा एकही हप्ता त्यांना दिला जाणार नाही। आणि मागील हप्ता जर त्यांचा बाकी असेल नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा, तो हप्ता देखील त्यांना दिला जाणार नाही असं माहिती आपल्याकडे आलेली आहे। तर बघा, या आर्टिकलच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांची नावं देण्यात आलेली आहे। तुम्हाला 12 जिल्ह्यांची नावं मी वाचून दाखवतो, तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला नक्की हप्ता जमा होईल। तर सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहूया। तर बघा, आज या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे आर्टिकल मध्ये। उद्या कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील, कारण 3 टप्प्यामध्ये पैसे जमा होतात। तुम्हाला माहितच आहे, पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतात। तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची नावं आपण पाहूया। तर बघा, सर्वात पहिला जिल्हा आहे तो अहमदनगर। अहमदनगरमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आनंदाची बातमी, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील। अकोल्यामध्ये पैसे जमा होणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला आनंदाची बातमी आहे। संभाजीनगरमध्ये सुद्धा पैसे जमा होतील। बीडमध्ये पैसे जमा होणार आहे। भंडारामध्ये पैसे जमा होणार। बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील। धुळे जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील। हिंगोली आणि शेवटचा जिल्हा आहे तो जळगाव। असे या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहेत। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुमचा जिल्हा जर या 12 जिल्ह्यांपैकी आहे तर तुम्हाला
लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता सर्वात अगोदर जमा होणार आहे। आणि आनंदाची बातमी म्हणजे नुसतं लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार नाही, तर तो हप्ता 21 रुपये प्रमाणे सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे, असं आर्टिकलमध्ये माहिती आलेली आहे। आर्टिकल हा पूर्णपणे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आर्टिकल जर हा पूर्णपणे खरा ठरला तर नक्कीच तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता 21 रुपये मिळणार, पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला 26 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार। तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये हो म्हणा, नाही जमा झाला असेल तर नाही म्हणू शकता। आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत सर्व हप्ते भेटलेले आहे का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता, जिल्ह्यांचे नाव सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये हो म्हणा। ही माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व बहिणींना ही माहिती पोहोचली पाहिजे, सर्वांना लाडकी बहीण योजनेची अपडेट भेटली पाहिजे। कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता 21 रुपये प्रमाणे हा भेटावा, सर्व बहिणींची इच्छा असेल तर सर्व बहिणींना हा मेसेज शेअर करा, सर्व बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे। तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।